जर तुम्हीही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि तुमचा 100 मीटर इव्हेंट वीक असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आज 100 मीटरचा वर्कआउट होता। ग्राउंडवर गेल्यानंतर पहिला 2 राऊंड जॉगिंग केलं। जॉगिंग झाल्यानंतर लगेच ABC एक्सरसाइजला सुरुवात केली। मित्रांनो, ABC एक्सरसाइज ह्या तुमच्या वर्कआउटमध्ये असणे खूप गरजेचे आहे। त्याने रनिंग फॉर्म सुधारतो आणि मसल चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होतात। मी दिलेल्या 2-3 एक्सरसाइज तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करू शकता। एक्सरसाइज कंप्लीट झाल्यानंतर 2 20 मीटरच्या स्ट्राइड मारून घेतल्या, त्यामुळे चांगल्या प्रकारे बॉडी वॉर्म झाली। वॉर्मअप झाल्यानंतर वर्कआउटला सुरुवात केली। आज आमचा वर्कआउट होता 30 मीटर, 40 मीटर आणि 50 मीटरच्या स्ट्राइड। त्याचे आम्हाला एकूण 3 सेट करायचे होते। तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये याचे 2 सेट ॲड करू शकता। मित्रांनो, यानंतर भाऊ आपला दमला होता। लगेच भावाने एनर्जी ड्रिंक घेतली। भाऊ रिफ्यूल झाला आणि पुढच्या वर्कआउटला सुरुवात केली। यानंतरचा वर्कआउट होता ट्यूब पुलिंग आणि या लोकांनी ट्यूब आणायला नव्हत्या म्हणून यांना थोडीशी पनिशमेंट दिलेली। आमचं कोच काय ऐकत नाही। त्यानंतर लगेच ट्यूब पुलिंगच्या वर्कआउटला सुरुवात झाली। याची तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये 2 सेट ॲड करू शकताय आणि त्याची डिस्टन्स राहील 15 ते 20 मीटर। त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स तुम्ही घेऊ नका जर तुम्ही पहिल्यांदाच हा वर्कआउट करत असाल तर। यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे स्ट्रेचिंग। वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग करणे खूप गरजेचे आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 ते 3 स्ट्रेचिंगचे स्टँडिंगचे एक्सरसाइज दिलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करा। कारण की स्ट्रेचिंग झाली तरच दुसऱ्या दिवशीच्या वर्कआउटसाठी आपली बॉडी रिकवर होते। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आयडीला फॉलो करा विसरू नका। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।